या चिमण्यानो परत फिरा रे घराकडे पुल्या. गुड मॉर्निंग मंडळी. आणि आता रेडी झालो. आता मी चाललोय ट्रेनिंगला. माझं आटपलं, सकाळी उठलो लवकर आणि देवपूजा वगैरे झाली, सगळं झालं. मी पण आता रेडी झालोय. चल मग निघतो मी. लवकर निघावं लागेल ना, कारण आता ट्रेन पण लवकर नाही. सकाळची आता ट्रेनला पण जास्त गर्दी असते. तिकीट वगैरे पण काढायचंय. बाय. तिला बाहेर नाही काढलंय कारण आता तिची अजून झोपायची वेळ आहे म्हणून बाहेर नाही काढलंय. मॅडम उठल्या, आता लाईट बंद केल्यावर ती पण झोपेल असते परत, म्हणून नाही बाहेर काढलंय मी. चल बाय ना मी का गाडी आता निघालोय बघा. मी कशा गाई पण चाललंय तिथे रेडी होऊन. वगैरे तिकीट भेटतं का मला, ते आता आलेलो मला पण दाखवलं. इथे स्टेशनच्या ते देऊळ आहे, तिकडे मी दर्शन घेऊन आता तिकीट काढून झालं आहे आणि तुम्हाला दाखवतो गर्दी बघा किती आहे. सगळे कामावर जायच्या घाई आहेत, गर्दी भरपूर आहे प्लॅटफॉर्मला. आणि मी आता पुढे चाललो आहे ट्रेन पकडायला. हे बघा AC लोकलसाठी पण कशा लाईन लावून उभे आहेत सगळे लोक बघा. मला सीट मिळाली आहे बसायला, धावत जाऊन पकडली मी बाहेरचा नजारा बघत चाललो आहे. अर्धा बसून झाल्यानंतर मी अर्ध्या वाटेत दुसऱ्याला बसायला दिलं. आपण किती वेळ बसून राहणार ना. आणि गर्दी बघा किती आहे. AC लोकल असून पण फुल आहे बघा, कामावर जाणार. आता ट्रेनमधून उतरून दुसरी ट्रेन पकडायला जात आहे. ब्रिज बघा किती भरलेला आहे तो लोकांनी. ये है अपनी मुंबई. मंडळी मी पोचतो आहे. मंडळी फायनली मी पोचलो आहे माझ्या आता तिथे ट्रेनिंग आहे तर तिकडे. आता बघतो का रिक्षा वगैरे पकडून जातो. लेट झाला जरा, मला धावपळ झाली बघितलं ना, 2-3 तास गेले ट्रॅव्हलिंगमध्ये, पण फायनली पोचलो आहे मला. इकडे माझं ट्रेनिंग आहे. ठीक आहे सर, माझं आता ट्रेनिंग कंप्लीट झालं आणि सरांनी खूप छानपैकी गायडन्स केलं आहे. नाही असं बोलाल तसं चेतन माझा एकदम पहिल्यापासून क्लोज फ्रेंड आहे. तेव्हा मी शुगर क्लार्क होतो आपल्या इथं ऑफिसमध्ये, तेव्हापासूनच मी त्याला ओळखतो. एकदम छान मुलगा आहे आणि ट्रेनिंग पण त्यांनी बरोबर अटेंड केली. आणि तो हुशार आहे कारण का तो ऑफिसर आहे, त्यामुळे हुशारच असणार. आणि त्याला जे व्हिडिओ करतो ते प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा. ते पण एंटरटेनिंग असतात, छान असतात. तर प्लीज आपल्या मित्राला थोडं एनकरेज करा, कारण का खूपच मेहनत करा यांच्या चॅनलला. थँक्यू थँक्यू. कारण का अशी मराठी मुलं पुढे गेलीच पाहिजे 100%. पण चांगल्यापैकी गायडन्स केली. आपली मराठी माणसंही नेहमी पुढे गेली पाहिजे, 100%. त्या दृष्टीने तुम्ही सपोर्ट करा. थँक्यू धन्यवाद. ओके थँक्यू सर. मंडळी आता मी जेवायला आलो आहे बघा. स्पेशली आता हॉटेलमध्ये मागवलं आहे छोले भटुरे. जेवण झाल्यावर परत सेकंड ट्रेनिंग चालू झाली माझी. आणि ते माझा मित्र आणि माझे सर आहेत, खूप छानपैकी ट्रेनिंग शिकवत आहेत. पाठी पण बघा ओळखीचे भेटले आहेत. हां दे राहिलं. येस मंडळी, आता मी चहा घ्यायला जातोय. टी टाईम झाला आता माझी ट्रेनिंग संपली आहे आणि आता मी निघालो आहे. मंडळी आता घरी निघालो आहे, स्टेशनला जातो आहे ट्रेन पकडायला. आता मी ट्रेनची वाट बघतोय आणि असं वाटतं कुठे बाहेरगावच्या स्टेशनला असंच फील येत आहे हे स्टेशन बघून. मंडळी आमचं ट्रेनिंग चांगल्यापैकी झालं आणि सर आणि प्रफुल्ल यांच्याबरोबर खूप मजा आली. कशी झाली ट्रेनिंग? कशी झाली सर ट्रेनिंग? नमस्कार.
मण्यानो हळत फिरा रे. चला मंडळी, फायनली मी आता घरी पोचलो आहे. तो आता घरी जाऊन कंटाळा पण आला आहे खूप. भेटतो आधी जाऊन अनामिका आणि ममताला. मंडळी फायनली घरी आलो आहे. खूप जरा थकायला झालं खूप. 2-3 ट्रेन बदलून गेलो ना आणि गर्दी पण खूप होती लोकल ट्रेनला. फायनली आलोय आमचा. आज अख्खा दिवस गेला ना. हो ना. आणि ममता माझ्यासाठी स्पेशली आता आमलेट बनवते. हे बघा, स्पेशली माझ्यासाठी आमलेट बनवते. हाफ आमलेट. चेतनची फरमाईश आहे आमलेट करा असं. हो, भूक पण लागली. घरचं जेवण नव्हतं ना, आज बाहेर होतं त्याच्यामुळे. आणि अनामिका बघा काय करते. अनामिका कशी आहेस तू शना? आज किती माहितीये का, एकदम अशी पांघरुणात झोपली होती. आज काय झालं माहितीये का, काय झालं? आपली जी देवांजली माहितीये ना वरती, हा हा ती चिंटू त्या दिवशी ना मी बोलली होती ना व्हिडिओ मध्ये, चिंटू कुत्रा आमच्या इथे खाली असतो. चावला दुपारी माहितीये का. काय बोलते? मग येत होती हा स्कूल मधून वाटतं काहीतरी दुपारी 3-3:30च्या दरम्यान आहे. आणि तिला चावला असा हाताला माहितीये का. आज तिचा बर्थडे पण आहे. आईला. मग तेच ना. आमच्या सोसायटीमध्ये कुत्रा आहे चिंटू म्हणून. त्याची बघा व्हिडिओमध्ये दाखवलं तर तो आज जरा त्याला काहीतरी झालं, एकदम चावतच होता. आमच्या सोसायटीवर एक मुलगी आहे, आमचे चेअरमॅन आहेत त्यांची मुलगी. तिला पण नाही केला. तिला पण चावला तो. त्याच्यामुळे थोडा आमच्या सोसायटीमध्ये भीतीचं वातावरण आहे जरा. चिंटू मध्ये भीती वाढली आहे. हा तेच, मी पण आलो तेव्हा जरा असं तो बघत होता. मी जरा दबकत म्हणून आलो मी जरा. आधीच कॉल केला चेतनला, सांगितलं सावकाशची आहे म्हणून. आणि त्याच्या नजरेला नजर नको देवाची माहितीये का. सांभाळूनच तू पण जर कुठे गेली खाली सांभाळून जा. तेच ना. मला पण जरा काळजी घेऊनच जावं लागेल. आणि मला थोडं आधीच थोडी कुत्र्यांची भीती वाटतेच. अंगावर येतात ते. जेव्हा पण मी बाईकने वगैरे जात असतो तेव्हा अंगावर येतात. म्हणून तुम्ही आमच्या एरियातले कुत्रे तर अजूनच डेंजर आहेत. एकदा गाडीवरून पडलेलं असतं माहितीये ना. हो, थोडा स्लीप पण झालेलो मी कुत्र्यांमुळे. त्याच्यामुळे जरा मी सांभाळूनच 1.5 महिना झाला नाही का कुत्रा मागे लागलेला. हो, मी तर गाडी आदळलेली जाऊन फुटपाथला. पडलेली गाडी. हो, मग वरती फुटपाथला गाडी आपटली. कुत्रा अंगावर आला त्याच्यामुळे आणि मी एकदम म्हणजे दचकलो आणि पडलेलो. तेच तर. नशीब तेव्हा काय झालं नाही. गाडीला पण काय नाही आणि मला पण म्हणजे काय लागलं नाही तेव्हा सुदैवाने. पण जरा भीती वाटते त्यांची कुत्र्यांची. तू रोड सोडून वरती गेलास म्हणजे मग काही कमी झालं का ते. तेच ना. काय आता जेवण घेतो. आमचा आमलेट बनवते गरम गरम. चला मंडळी, सगळं आवरलंय आता. जेवण वगैरे झालं. ममताचं पण सगळं आटपून झालंय. हो. आज जरा थोडा थकलो आहे त्याच्यामुळे लवकर झोपतो आता. आणि अनामिका बघा, अनामिका शना बघितलं बघ. चला मग माझा व्हिडिओ आता इथेच एंड करतो. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा कोकणी.चेतन. नवीन असतील ते सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तुमचं प्रेम आणि तुमचा सपोर्ट असाच असू द्या. काय प्रतिक्रिया असतील तर कळवा कमेंटद्वारे. तोपर्यंत बाय अनामिका. बाय बाय मंडळी.